गगनचुंबी बाहुबली षटकार. भावेश थले मात्र बल्ल्याने बल्ले बल्ले करताना आपण पाहतोय. लागोपाठ 3 चेंडूंवर 3 षटकार पेश केलेले आहेत. त्याने भावेश थले यांनी गावदेवी वेले संघाचा हा सामना जिंकून दिला. तर डीएस ग्रुपचे अध्यक्ष फुलाजी पाटील यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक भावेश थले याला दिलं जाईल. मात्र 3 चेंडूंवर 3 गगनचुंबी षटकार पेश केलेले आहेत आणि भावेश थले यांनी दाखवून दिलेलं आहे की अजूनही सामना प्रतिस्पर्धी संघाने जिंकलेला आहे. समान स्थितीमध्ये अजूनही सामना आपण पाहतोय. काही घडू शकेल. जीवन थले आणि संग्राम थले भावेश थले याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आलेला आहे. क्या बात आहे. एक क्लोज क्षेत्ररक्षक समीप केलेला आहे. यावेळी मात्र यॉर्कर यांचा चेंडू यावेळी मात्र वापसी करतोय गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू बुंधामध्ये चेंडू हाताळला होता आणि परिणामस्वरूप फक्त एकच धावे घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या चेंडूवर मात्र कमबॅक केलेला आहे गोलंदाज आपण पाहतोय विशाल याने. कारण विशालाच्या गोलंदाजी विरुद्ध 3 चेंडूवर विशाल फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. विशालला सामना करेला फलंदाज विजेंद्र. आता मात्र उर्वरित 2 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मात्र भावेश थले यांनी प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे एकंदरीत गावदेवी वेले संघाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. एकंदरीत दोन्ही संघाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. खास करून प्रभावित केलेला भावेश थले जो 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे मात्र अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी केलेली आहे. यावेळी मात्र विजेंद्र याच्या बॅट मधून निघालेला हा हवाई फायर चेंडू सीमारेषे बाहेर. एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पाहूया क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. श्री कान्हाई माता पाये विरुद्ध वीर तानाजी दापोडे बी हा असा सामना आपण चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहिला होता. 14 धावांची आवश्यकता होती. मात्र 14 धावांची आवश्यकता असताना एकही चेंडू
न टाकता तो सामना वीर तानाजी दापोडे बी संघाने जिंकला होता. पाहूया इथे कसा चमत्कार घडतोय का. आणि यावेळी मोठा फटका मात्र सामना जिंकून देऊ शकला नाही गावदेवी वेले संघाला. षटकार अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि केवळ 5 धावेने हा सामना जिंकलेला आहे जयहनुमान सरवले संघाने. मात्र कौतुक करावं लागेल गावदेवी वेले संघाचा. अभिनंदन जयहनुमान सरवले आणि हार्ड लक टफ लक गावदेवी वेले. नक्कीच आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये फक्त यॉर्कर चेंडू जो होता त्या चेंडूवर 1 धाव, नंतरच्या सर्व चेंडूंवर षटकार पेश केले होते दोन्ही फलंदाजांनी. 5 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते आणि केवळ 5 धावेने हा सामना पराभूत झालेला आहे गावदेवी वेले हा संघ. व्हॉट अ मॅच, यादगार सामना. 22 तले आपण व्हीआयपी डायझर यायचा आहे कारण आपल्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपयाचं. निश्चितच हे बक्षीस लावलं होतं भावेशसाठी. संग्राम थले आणि जीवन थले यांनी 3 चेंडूवर लगातार 3 षटकार पेश केले होते. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. खरोखरच मी वेले संघाचं देखील कौतुक करेन, जिंकलेल्या संघाचं देखील अभिनंदन करतोय. आणि पुढील सामना आपण पाहणार आहोत वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान सरवली. तर सर्वप्रथम आपण सामन्यातील सामना पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. जय हनुमान सरवली संघाचा फलंदाज निवा 15 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा केल्या होत्या, त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार. निवा आपण स्टेजवर यायचे, मंचावर पाहू शकता आमचे मान्यवर. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी निवा पाटील यांनी केलेली आहे. ज्याच्या फलंदाजीचा वाटावा हेवा तो फलंदाज मॅन ऑफ द मॅच ठरतोय निवा पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. आमच्या मंचावर उपस्थित आमच्या मानकुले गावचे समाजसेवक एकविरा संघाचे कोच लालचंददादा माली असतील, तसेच गावदेवी 40+ संघाचे नारायणदादा पाटील, आमचे सुधाकरदादा माली, DS टेमिवली संघाचे ऑनर फुलाजी पाटील, आमचे परममित्र मुकेश पाटील, हे सर्व मान्यवर इथं मंचावर उपस्थित आहेत. मी नारायणदादा आपण देखील हातभार लावायचं आहे. गावदेवी 40+ संघाचे खेळाडू आहेत. नारायणदादा पाटील गावदेवी 40+ वेले या संघाचे उत्कृष्ट खेळाडू. त्यानंतर दुसऱ्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक DS टेंबिवली संघाचे फुलाजी पाटील यांच्या शुभ हस्ते मेडल देण्यात आहे. तर निश्चितच भावेश आपण देखील यायचंय. मी सुधाकर माली. भावेश याला जे बक्षीस लावलं होतं जीवन थले आणि संग्राम थले यांनी षटकांची हॅट्रिक केली होती, 1000 रुपये दिले जाते. भावेश बॅटिंग हार्डलक. मात्र पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चांगला खेळ केलात तर पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय. जय हनुमान सरवली संघ आपल्याला थोडंसं विश्रांती मिळणार आहे, मात्र आपण मान्यवर आहेत तर नाणेफेक करून घेतोय. मुकेश पाटील आपण यायचंय, तसेच विकास पाटील युवसेना अधिकारी आहेत दापोडे गावचे दोन्ही मान्यवर. मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. जय हनुमान सरवली संघाचं खूप खूप अभिनंदन. आता एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. आमचे परममित्र मुकेश पाटील तसेच विकास पाटील हे दोन्ही मान्यवर आमच्या टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. कृपया प्रत्येश पुढे यायचे. सरवली जय हनुमान सरवली संघाचे संघनायक आपण देखील या. नाणेफेकीचं स्वरूप आहे. एका बाजूला आपण पाहतो ज्ञानदेव स्पोर्ट, तर दुसऱ्या बाजूला संतोष स्पोर्ट. तुम्ही डिसाईड करायचं कोण बोल. ज्ञान देतोय मुकेश पाटील याच्या हातामध्ये. प्रितेश यांनी आवाज दिलेला ज्ञानदेव स्पोर्ट आणि नाणेफेकीचा कॉल वीर तानाजी दापोडे संघाबरोबर लागतोय. मान्यवरांचे खूप खूप आभार. मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रितेश नाणेफेक जिंकलास, अतिशय महत्त्वाचा सामना आपण बघितलं. जय हनुमान सरवली या संघाबरोबर आपण नाणेफेक जिंकलात, अतिशय महत्त्वाचं नाणेफेकीचा कॉल जिंकलात. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करतोय, अतिशय चांगली कामगिरी करतोय. चालू हंगामाचा तर वीर तानाजी दापोडे या संघानं
2 अजिंक्यपद पटकावलेले आहेत आणि तिसरा अजिंक्यपद थोडक्यात उकला होता वीर तानाजी चषकामध्ये. या स्पर्धेविषयी प्रितेश काय बोलशील? खूप छान आयोजन आहे. आम्हाला इतर खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचा आभार. निश्चितच नाणेफेक जिंकलीत, निर्णय शिक्षण करण्याचा घेतलेले आहे. जे अनुमान सर्व संघाला कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. असे कुठले गोलंदाज असतील की ज्यांच्यावर पूर्णपणे तुझा विश्वास असेल आणि खरोखरच या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी करून या स्पर्धेमध्ये देखील अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? तेजस आहे, आदित्य आहे. तर तुझ्या संघाला ऑल दी बेस्ट मित्र. नाणेफेक हरलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र गावदे वेले संघाबरोबर चांगली फलंदाजी केली होती. आताही देखील त्याच फलंदाजीची अपेक्षा. नक्कीच. असे कुठले फलंदाज आहेत? निवाईने एका चांगली फलंदाजी केली होती, 40 धावांची स्फोटक केली होती. काय अपेक्षा असेल या सामन्यामध्ये? काही बदल का तोच संघ कायम असणार आहे? नाही, मोनिश कमबॅक आहे. तर निश्चितच तुमच्या संघासाठी एक चांगली खुश खबर आहे. मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि टॉच बॉक्स मधून न्यूज आहे, हा सामना देखील दोन्ही संघ नायकांनी लक्ष असू द्या, हा सामना देखील 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. जय हनुमान सरवली आणि वीर तानाजी दापोडे ए. टॉच बॉक्स मधून न्यूज आहे, नाणेफेक जिंकतोय वीर तानाजी दापोडे ए संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय जय हनुमान सरवली या संघाला. निश्चितच मोनिश संघामध्ये कमबॅक झालेले आहे आणि कर्णधाराने सांगितलेले आहे की निश्चितच आमच्यासाठी एका चांगल्या आनंदाची बातमी. निश्चितच दोन्ही संघ चांगले संघ आहेत. याउलट वीर तानाजी दापोडे हा संघ एका चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चालू सीझनचा विचार केला तर 2 पारितोषिकं पटकवलेली आहेत. मी संकेत किनियाला विनंती करतोय आपल्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत सन्मान करायचं आहे. संकेत केनियाला मी विनंती करतोय की आपल्या मंचावर उपस्थित दापोडे गावचे उद्योगपती आमचे परम मित्र मुकेश पाटील, यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी, मुकेशाचं स्वागत सन्मान करायचं आहे. स्पर्धेचे आयोजक संकेत केनी यांच्या माध्यमातून मुकेश पाटील, दापोडे गावचे उद्योगपती डॅसिंग पर्सनॅलिटी मुकेश पंढरीनाथ पाटील आमचे परम मित्र आहेत, त्यांचं स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर विकास पाटील आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत सन्मान केला जाणार आहे. विकास पाटील युवासेना अधिकारी आहेत, एक यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी, युवा नेतृत्व आणि निश्चितच आपल्या वीर तानाजी दापोडे संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आमच्या मंचावर उपस्थित आहेत. तसेच आपले सुधाकर दादा माली आपल्या मंचावर उपस्थित आहेत. आपले मानकुले गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक दादांचं देखील स्वागत सन्मान करायचं आहे. संकेत केनी, सुधाकर दादा यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. तसेच नंदलाल केनी आपण देखील पुढे यायचं आहे. आज खरोखरच त्यांनी देखील या स्पर्धेला एक आपले अमूल्य वेळ दिलेली आहे. नंदलाल केनी आपण देखील पुढे यायचं आहे. सुधाकर दादा माली यांचं स्वागत सन्मान संकेत केनी याचे शुभास्ते केले जाते. प्रेमाची शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन दादांचं स्वागत सन्मान करण्यात येते. त्यानंतर नंदलाल केणी यांनी देखील आज संपूर्ण दिवस, आज त्यांचा सुट्टीचा दिवस आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांनी निश्चितच आपल्याला उपस्थिती दिलेली आहे. नंदलाल केणी याचं देखील स्वागत सन्मान व्यासपीठावर केला जातो. आतिश आपण देखील पुढे यायचं आहे. नंदलाल गोरखनाथ केणी यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आतिश धन्यवाद. तर आपण इथे स्वागत सन्मान संपवतोय. उपस्थित सर्व गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये सर्व क्रीडा रसिक, मंचावर उपस्थित मान्यवर आणि सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आजी स्मृती चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे ए संघ आणि जय हनुमान सरावली राजन पाटील यांचा संघ आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाकडे थोड्याच वेळात रवाना होणार आहे. नितीन पाटील, प्रितेश पाटील, दिनेश पाटील, त्यामध्ये तेजस हे सुद्धा आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व ध्रुवा पाटील, दीनानाथ असा संघ आपण बघू शकता. अतिशय चांगला कलरफुल ड्रेस आमचे परम मित्र नरहरी सीताराम पाटील, ओम साई ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून
आणि मी निश्चितच या खेळाडूंमध्ये राजूदादा पाटील असतील, सूर्यकांतदादा पाटील असतील, तसेच काही मान्यवर आहेत, यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दापोडे गावचे रमेश शेठ पाटील देखील आपल्या संघाच्या बरोबर नेहमीच असतात. तसेच वीर तानाजी दापोडे 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू मनोज भाऊ पाटील, तसेच राजू पाटील. आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर जाऊया आपण मैदानामध्ये. सामना सुरू होईल थोडेच वेळामध्ये. वीर तानाजी दापोडे ए विपक्ष जय हनुमान सरवली. आणि या सामन्यातील जो संघ विजयी होईल तो एकविरा मानकुली या संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. आजच्या दिवसातील शेवटची लढत या सामन्यातील विजयी संघ एकविरा मानकुली या संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. 44वा ग्रामस्थ मंडळ मानकुली आयोजित अजित स्मृती चषक 2019 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहिल केनी, प्रभाकर भोईर, अजित भोईर, मोहित केनी आणि संकेत केनी. थँक्यू डीजे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच दलवी सर आणि बाला सर केलपट्टीवर पोचलेले आहेत. मी तेजेश पाटील आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. वीर तानाजी दापोडे हे संघाचे खेळाडू आहेत. तेजेश आपण स्टेजवर यायचं आहे. तिथं एक चांगला खेळाडू आहे, चांगलं व्यक्तिमत्व, नेहमी चेहऱ्यावर हास्य. तर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. वीर तानाजी दापोडे संघ आपल्या ग्रामदेवतेला प्रार्थना करताना आणि थोड्याच वेळात क्षेत्ररक्षण सजवून घेणार आहे. तरी मी जय हनुमान सरवली संघाला देखील विनंती करतो की आपली सलामीर जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये पाठवायची आहे. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिक, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, तसेच सर्व खेळाडू यांचं सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. अजित स्मृती चषक 2019 या सामन्यातून जो संघ विजय होईल तो एकविरा मानकुली या संघाबरोबर खेळेल आणि त्या सामन्यातून जो संघ
आजच्या दिवसावर आपलं वर्चस्व गाजवेल तो संघ मात्र बंद्र्या मारुती काल्हेर या संघाबरोबर या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला देखील आज आम्ही इथं बोलवलं आहे, कारण की आजच्या दिवसातून जो संघ अव्वल ठरेल त्या संघाबरोबर पुढची लढत त्या संघाला खेळायची आहे. नाणेफेक जिंकून प्रदेश याने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे दोन्ही पंच तसेच सलामीर जोडी देखील खेळपट्टीकडे रवाना होते. जय हनुमान सरवली संघाची अल्पेश आणि निवा मागच्या सामन्यातील सामनावीर फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी केली होती. 40 धावा तब्बल 15 चेंडूमध्ये कुठून काढल्या होत्या, त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समाविष्ट असा फलंदाज निवा आणि अल्पेश. मागच्या सामन्यातील सलामीर जोडी कायम या सामन्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. पंच बालासर स्ट्रायकरवर असतील तर स्क्वेअर लेग पंच म्हणून दलवी सर अतिशय अचूक निर्णय. तसेच परेश महाजन आणि प्रल्हाद पाटील यांची जर आपल्याला आज उणीव भासते तर निश्चितच पहिलं पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी राजन पाटील यांनी आपली कॅप मात्र बालासरांकडे दिलेली आहे. निश्चितच पहिलं शतक हाताळण्यासाठी प्रितेश यांनी आपल्या संघातील एक महत्वाचा खेळाडू राजन पाटील याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. दोन्ही फलंदाज आपसमध्ये बातचीत करताना राजन पाटील पहिला शतक हाताळण्यासाठी सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. फलंदाज सज्ज होतोय अल्पेश, तर त्याला साथ देण्यासाठी आलेला फलंदाज मागच्या सामन्यातील सामनावीर निवा. पाहूया क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यष्टीरक्षक नितीन संघातील एक चांगला यष्टीरक्षक आहे. क्षेत्ररक्षण लावलं गेलेले आहे. शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये क्षेत्ररक्षक कव्हर. मिड ऑफ वर क्षेत्ररक्षक दिनेश चेंडूवर झेपावला होता एक्स्ट्रा कव्हर कडे. आपले एक वैयक्तिक खाता अकाउंट खोलतोय अल्पेश. एका धावेनी संघाच्या फलकावर श्री गणेश होतोय. निश्चितच जय हनुमान सरवली संघासाठी शुभेच्छा आले त्या स्पर्धेसाठी. सुरेंद्र चौधरी साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद. ते मात्र आपण पाहतोय दिनेश पाटील चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू 1 बाउन्स डीप एस्टगावरीजनच्या वरून 4 धावांसाठी चौकार. निश्चितच मागच्या सामन्यातील फॉर्म मात्र कायम आहे. तो निवायाच्या फलंदाजीतून पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये देखील आम्हाला आठवण करून देतात आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकदम की चौकाराने आपलं खातं अकाउंट ओपन केलं होतं. अतिशय चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी निवा. धावसंख्या झाली ती बिनबाद 5. 5 धावा 2 चेंडूवर खर्चित करतोय राजन पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करतायत. एक्स्ट्रा कव्हरवर एक क्षेत्ररक्षक बोलवत दिनेश पाटील यांना थोडस लॉंग ऑफ सीमारेषेकडे सरकवलेलं आहे. 3 सर्कलमध्ये भव्य चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू गेला होता. ध्रुव पाटील चेंडूला उचलतो फेकतोय. फलंदाजामध्ये वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 6 धावा 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. अल्पेश सज्ज होतोय शतकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी. राजन याचा अतिशय चांगला चेंडू होता. यॉर्कर लाईनचा चेंडू मिड विकेटवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. अतिशय वेगाने दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
अतिशय चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू दरम्यान धावसंख्या झाली होती 8. बिनबाद 8. अल्पेश खेळतोय 3 तर निवा नॉन स्ट्राईकवर 5. पुढील चेंडू राजन पाटील. कुटप्प्याचा चेंडू होता मात्र हा चेंडू जातोय सीमारेषेकडे 4 धावांसाठी. लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करतोय. आणि या चौकारणी धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते डबल फिगर. बिनबाद 12 धावा. शतकातील शेवटचा चेंडू शेष आहे. राजन मार्गस्थ होतोय अल्पेशसाठी. मात्र इनसाइड आउट फटका पाहतोय. पॉइंट अँड कव्हरच्या वरून चेंडूला खेळून काढला होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता निवायाचा मात्र नकार देतो अल्पेश आणि पहिला शतक इथं समाप्त होतोय. आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर जानमान सरवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद जिंदाबाद 14 धावा. पॉवर प्लेचं शतक राजन पाटील याच्या मार्फत फेकलं गेलं. निश्चित 2 चौकार जरूर आले मात्र त्यानंतर थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं राजन याच्याकडून. अशा पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर जानमान सरवली संघाच्या फलकावर धावा बिनबाद 14. दुसरा पॉवर प्लेचं शतक असेल. 5 शतकांचा निर्धारित सामना आहे. त्या अनुषंगाने 2 पॉवर प्लेचे शतक. पहिल्या शतकामध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवू शकता. त्यानंतर दुसऱ्या शतकामध्ये 3 असं काहीतरी एक आपला नियम आहे भिवंडी रेग्युलर क्रिकेट असोसिएशनचा. तर आपण 3 क्षेत्ररक्षक पाहू शकता सीमारेषा लगत. राजन पाटील लॉंग ऑफ डीप एस्टगावर रिझन करे आहेत तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन. तसेच दिनेश पाटील डीप मिड विकेट सीमारेषेकडे. असे 3 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू प्रितेश याचा अतिशय चांगला चेंडू. अतिशय चांगली लाईन पकडलेली आहे. गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती. अपेक्षित उचली प्राप्त करतोय. संघाचा संघनायक आहे. एक युवा खेळाडू आहे आणि राजन पाटील दिनेश पाटील यांनी आपल्या संघाची धुरा त्याच्या खांद्यावर सोपवलेली आहे. ध्रुवा पाटील नितीन पाटील हे संघातील अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल ती बिनबाद 15 धावा. संघामध्ये नवीन आणि जुन्या खेळाडूंचा चांगला भरणा आहे. चांगलं मिश्रण आहे. वीर तानाजी दापोडे त्यामध्ये राजन पाटील असेल दिनेश पाटील असेल नितीन पाटील असेल ध्रुवा पाटील असेल हे भरपूर सामने खेळले आहेत. तर काही नौके खेळाडू देखील आहेत चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तिथे मात्र गॅप काढण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका खेळला होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग वरून चेंडू गेला होता डीप बॅकवर्डचा स्क्वेअर लेग रिजनला. करपिडी सरनाईक चांगले 4 धावा वसूल करतोय फलंदाज अल्पेश. आणि चौकारांनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 19 धावा. जानमान सरवली संघ प्रथम फलंदाजी करताना प्रितेश याला चेंडू. इथे मात्र कुठलीही चुकी नाहीये. क्षेत्ररक्षक सज्ज होता. अल्पेशाला माघारी जावं लागेल. एक चांगला झेल टिपलेला आहे आणि फलंदाज मात्र फेल झाले तो अल्पेश.
अतिशय चांगला झेल घेतला होता आणि अल्पेशाची खेळी संपुष्टात आली. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने फलंदाज येतोय मोनिश. संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. पव्या कर्णधारने अपेक्षा बाळगलेल्या आहेत या खेळाडूकडून. किती धावांचे योगदान देतोय प्रितेश. निवायाच्यासाठी चेंडू हवेमध्ये आहे. दुर्वा चेंडूचा पाठलाग करतोय मात्र इथे चेंडू शर्यत जिंकतोय. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. निश्चितच निवायाच्या बॅटमधून निघतोय त्याच्या डावातील दुसरा चौकार. धावसंख्या 23. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता प्रितेशानं. अपेक्षित उचली प्राप्त केली होती. फलंदाजाला पूर्णपणे बीट केला होता. शतक क्रमांक दुसरा समाप्त होतोय वीर तानाजी दापोडे या संघाकडून प्रितेश गोलंदाजाचं. आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर 1-23 या धावसंख्येवर जय हनुमान सरवले या संघ. राजेन यांनी पहिल्या शतकामध्ये 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रितेश यांनी मात्र 9 धावा. अशा एकूण 2 शतकाच्या समाप्तीनंतर 1-23 धावा जय हनुमान सरवली संघाच्या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 30 सर्कलची जी पाबंदी होती, जी बंदी होती ती आता उठलेली आहे. आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक हे सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतील. दीनानाथ संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. दीनानाथ कडून देखील चांगल्या अपेक्षा आहेत. चांगला गोलंदाज आहे. पाहूया सांघिक 3रं शतक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय मानकुली वेली रोड एंडच्या टोकाकडून. कव्हर पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग. अतिशय चांगला चेंडू. चेंडूनी बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. चेंडू शॉट थर्डमॅनला अडवलं गेलंय. 1 धाव करण्याची संधी होती. एका धावेने संघ पोहोचतोय तो 24 धावसंख्येवर. थर्ड अंपरची मागणी केलेली आहे. 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. कृपया आपण जायचंय 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. मैदानामध्ये 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. कृपया आपण त्वरित जायचंय. अजित भोईर धन्यवाद. अजित भोईर आपण स्क्वेअर लेग पंच राहायचं आणि मेन पंच सुरेश दलवे सरांना 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण ठेवायचं आहे. दीनानाथ पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्चित करतोय. धावसंख्या 1 धावेने हलूच पुढे सरकते. जय हनुमान सरवली संघाची 1-24 धावा. हवे दीनानाथ पुन्हा एकदा मार्गस्थ होईल निवा या फलंदाजासाठी. मात्र एका चेंडूवर फटका खेळलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझन वरून. 1 बाउंस सीमा पार चौकार. दिनेश पाटील थोडेसे स्क्वेअर आहेत. डीप स्क्वेअर लेग कडे थोडेसे झुकलेले आहेत आणि चेंडू निघून गेला होता डीप मिड विकेट रिझन कडे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आता मात्र क्षेत्ररक्षकांना थोडंसं जागा चेंज करायला सांगितलेली आहे. प्रितेश ते मात्र एक खराब चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 3 पाटील याचा निशाणा चुकतोय. मात्र मोनिश यांनी नकार दिलेले. कदाचित दुसरी धाव पूर्ण झाली असती. मात्र मोनिश यांनी चांगली कॉलिंग केली होती ती निवाय फलंदाजासाठी. एकाच धावेवर समाधान मानलेले. धावसंख्या झाली होती
29 धावा. जयमान सरवली संघाच्या फलकावर 1 बाद 29. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो फलंदाज मोनिश. दिनाने त्याचा चेंडू अतिशय चांगलं मिश्रण पाहायला मिळतंय. बॅकवर्डचा शॉर्ट लेगला चेंडू गेला होता. अतिशय चपल क्षेत्ररक्षण आपण बघितलं. एकच धाव. चांगलं गती परिवर्तन चेंडू हातवतोय दिनानाथ. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. 1 बाद 30. निवायाच्यासाठी अतिशय चांगला खोलवट टप्प्याचा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण करतोय स्वतःच्या फॉलो मध्ये. सिलिंग मिडॉनवर चेंडू उचलतोय गोलंदाज दीनानाथ. निश्चितच आतापर्यंत शतकातील 5 चेंडू टाकून झालेत. धावा खर्चित केले आहेत 7. 1 चौकार त्यामध्ये दिले. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन दीनानाथ याच्या मार्फत. ते मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय. चांगले यष्टीरक्षण आपण पाहतोय नितीन याच्या मार्फत. आणि शतक क्रमांक 3 समाप्त होतं वीर तानाजी दापोडे या संघाकडून दीनानाथ यांच्या रूपानं. आणि 3 शतकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत ज्या हनुमान सरळी संघाच्या फलकावर 1 बाद 30. 10.00 च्या धावगतीनं 3 शतकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. मैदानामध्ये आपले 12 मॅन असतील. पाणी घेऊन जायचं आहे. 3 शतकाच्या समाप्तीनंतर खेळाडू थोडेसे विश्रांती घेत आहेत. 12 मॅन आपण मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. खेळ शेष आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते की फलंदाजी. सांघिक 4थं शतक हाताळण्यासाठी वीर तानाजी दापोडे संघाकडून गोलंदाज येतोय प्रितेश. संघाचा संघ नायक आहे. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं शतक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर लॉंग रनअप आहे. मानकुली वेली रोड एंडच्या डोकाकडून ओव्हर द विकेट मार्गस्थ होतोय. समोर फलंदाज आहे मोनिश. पहिला चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल
एक बाद 31 धावा. निश्चितच थोडीशी चुकी पाहायला मिळाली नितीन पाटील याच्याकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली. निवायाचा एक अतिशय चांगला फटका कव्हर आणि गल्लीमधून चेंडूला खेळून काढला होता 4 धावांसाठी. अप्रतिम फटका आपण बघितला निवायाच्या बॅट मधून. आणि या चौकारांनी धावसंख्या पुढे सरकते ती 1 बाद 35 धावा. अजूनही प्रत्यक्षाच्या गोलंदाजीत 4 चेंडू शेष आहेत. ते मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली दिनेश पाटील येतोय आणि का चांगला झेल संपादन करतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. निवायची केली संपुष्टात येते दुसरा आदरा जानमन सरवली संघाला 35 धावसंख्येवर. मागच्या सामन्यातील सामनावीर फलंदाज बाद झालेले आहे. निवा त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रशांत. नॉन स्ट्राईक वर उभा असेल तर स्ट्राईक वर आपण पाहतोय मोनिशाला. अजूनही नावाला साजेशी फलंदाजी चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाहीये. आणि मी निश्चितच वीरतांनी दापोडे संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करेन की त्यांनी कुठलीही संधी अजूनपर्यंत मोनिशाला दिली नाहीये. मात्र चेंडूला हवाई फायर. चेंडू जातोय सीमारेषेच्या खूपच बाहेर 6 धावांचा. ते 2 बाद 41 अतिशय चांगला फटका आपण बघितला. मोनिशाच्या बॅट मधून चेंडूला भिरकावून दिला होता डीप स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. षटकार प्रितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय शतकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी. मोनिशाला चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. डीप शॉर्ट लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट करतायत. थोडासा रॉंग झाला होता ध्रुव पाटील याच्याकडून. 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 2 बाद 43 धावा. प्रितेश सांघिक 4था आणि वैयक्तिक 2रे शतक हातलतोय. वीरतानाचे दापोडे संघासाठी चाबूक फटका अतिशय चांगला फटका. काबू कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांचा. ज्या मोनिशाची आपण चर्चा करीत होतो जो मोनिश संघामध्ये कमबॅक झालेले आहे त्यांनी मात्र इथं दाखवून दिलेले आहे की माझी ताकद काय आहे. निश्चितच 2 षटकार मात्र त्यांनी प्रितेश या गोलंदाजाला लावलेले आहेत. आता शेवटचं आणि अंतिम शतक बघूया कुठला गोलंदाज येतोय. हर्षद चौधरी येतोय चांगला गोलंदाज आहे. बघूया हर्षद कडून चांगल्या अपेक्षा असतील. नितीन पाटील दिनेश पाटील राजन पाटील यांनी थोडीशी चर्चा निश्चितच केली असेल कारण की धावसंख्या पाहायला मिळते ते 49. डेंजर झोन करे धावसंख्या वाटचाल करते. बघूया प्रशांत कशा प्रकारे सामना करतोय. हर्षद चौधरी याचा संघातील चांगला खेळाडू आहे. हर्षद यांनी देखील कित्येक सामने आपल्या स्वतःच्या स्वबलावर वीरताने दापोडे संघाला जिंकून दिलेले आहेत.
तोच खेळाडू शेवटचा आणि अंतिम शतक हाताळण्यासाठी सज्ज होईल. आपल्या बॉलिंग मार्गवर त्याच्या समोर फलंदाज असेल प्रशांत. या शेवटचे 6 चेंडू काही संघर्ष पाहायला मिळतोय. 49 धावसंख्या झालेली आहे जनमन सरवली संघाची. हर्ष त्याचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार. आणि निश्चितच इथून मात्र हर्षद याच्यावर थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण पहिल्या चेंडू षटकार खाल्ल्यानंतर फलंदाजाचं मनोबल निश्चित वाढलं असेल. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. संघाच्या फलकावर आपण धावा पाहतोय. जय हनुमान सरवली 2 बाद 55 धावा. हर्षद ओव्हर द विकेट. आता मात्र चांगलं गती परिवर्तन. पुन्हा एकदा नितीन पाटील याच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. शॉर्ट लेगवर चेंडू उचलतोय, फेकतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती 56. आता मात्र स्ट्राईकवर मोनिश आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी प्रति हल्ला चढवला होता प्रत्यक्षाच्या गोलंदाजीवर तोच फलंदाज हर्षद. मात्र इनसाइड आउट फटका पाहतोय. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही प्रशांत याच्याकडून. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 1 धावांनी पुढे सरकते ती 57 धावा. अजूनही शतकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया प्रशांत किती धावा कुठतोय की या उलट हर्षद एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतोय. मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा हवाई फायर पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकारांनी धावसंख्या मुसंडी मारते ती 2 बाद 63 धावा. चेंडूची फेकी करायचे. धावा संघाच्या फलकावर लागतायत. ज्या हनुमान सरवली 2 गडी बाद झाले. उर्वरित इथूनही पुढे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. दापोडे संघाची देखील चांगली फलंदाजी आहे, हेही विसरून चालता कामा नाहीये. ज्या हनुमान सरवली या संघानं चांगला संघ आहे. चालू सीझनचा विचार केला तर 2 अजिंक्यपद या संघानं पटकवलेले. आवरे चषक आणि उपसरपंच कारिवली चषक. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढतायत दिनेश पाटील. चेंडू 4 धावांसाठी सीमापार जातोय. हर्षद होता चेंडूच्या समोर. याची चांगली फलंदाजी केलेली आहे. प्रशांत 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि 1 चौकार आपण बघितला. धावसंख्या झाली ती 67 धावा. शेवटचा चेंडू. हर्षद पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. थोडस मागरट धरतोय. प्रितेश नंतर हर्षद. ते मात्र अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता. अतिशय चांगला चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलं होतं, बीट केलं होतं. बाकीचं काम यष्टीरक्षक नितीन पाटील चोख बजावतोय. निर्धावच्या स्वरूपात पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे आणि वीर तानाजी दापोडे संघासमोर विजयासाठी लक्ष ठेवले येतो. 68 धावा. 68 धावांचा पाठलाग करावा लागेल. 68 धावां करावे लागतील ते वीर तानाजी दापोडे ये या संघाला. अतिशय चांगली फलंदाजी मी तर म्हणेन मोनिश, प्रशांत, अल्पेश आणि निवा यांनी आपल्या संघासाठी केलेले. अल्पेश यांनी
13 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर निवायनं 19, तर मोनिश यांनी 7 चेंडूमध्ये 17 धावा आणि प्रशांत यांनी 16 धावा. अतिशय चांगली फलंदाजी चारी फलंदाजांकडून 2 गडी बाद आणि 67 धावा केल्या होत्या. दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो। बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो। वीर तानाजी दापोडे संघाच्या गोलंदाजीवर जर आपण नजर टाकली तर पहिल्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये राजन यांनी 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या शतकामध्ये प्रितेश यांनी 9, दिनानाथ यांनी तिसऱ्या शतकामध्ये 7, तर प्रितेश यांनी पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं शतक हाताळताना 19 धावा. त्यानंतर शेवटचं शतक हर्षद यांनी 18 धावा. असे एकूण 2 गडी बाद केले होते. 67 धावा खर्चित केल्या आणि विजयासाठी 68 धावांचं लक्ष्य आहे. मी समालोचक कक्षामध्ये विनंती करतोय आमचे सहकारी समालोचक योगेश मडवी सरांना, पाहूया 5 शतकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते की गोलंदाजी या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत. आमचे परममित्र साहिल केणी यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला इथं उपस्थित दिलेले आहे ते आमचे मित्र योगेश मडवी सर. तो थैंक यू सो मच किनी सर. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करता हूं. लेकर चलेंगे मैदान के ऊपर दोस्तों. बेहतरीन मुकाबला देखने को मिलेगा आज, जो कि यहाँ पर 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने. एक तरफ जय हनुमान सरौली टीम और उनके सामने हम देख सकते हैं इस मैदान के ऊपर सामने विपक्ष टीम की बात करेंगे तो वीर तानाजी दापोडे टीम. आज बेहतरीन मुकाबला देखने को मिला. पहला मुकाबला जीता मानकोली टीम ने कमाल की बल्लेबाजी देखने को मिली थी. आज 2 बल्लेबाजों ने बिल्कुल शानदार बल्लेबाजी की, अर्धशतक लगा इस मैदान के ऊपर. मगर इस बार सेकेंड राउंड का मुकाबला जरूर देखने को मिलेगा. जय हनुमान सरौली टीम जिन्होंने बल्लेबाजी करते हुए पहले 5 ओवर में 67 रन बनाए. 68 रनों का लक्ष्य होगा मैदान के ऊपर. जबरदस्त मुकाबला एक बार देखने को मिलेगा आने वाले इस मुकाबले में. 68 रनों का लक्ष्य होगा मैदान के ऊपर आने वाली 30 गेंदों में. बिल्कुल इस पिच की बात करेंगे, इस ग्राउंड की बात करेंगे तो इतना बड़ा स्कोर नहीं है. सुबह से लेकर हम बहुत बड़े स्कोर देखे इस मैदान के ऊपर. कल भी अच्छा क्रिकेट देखने को मिला. आज फिर एक बार उम्मीद के साथ सभी टीमें उतरी मैदान के ऊपर. इस बार सेकेंड राउंड का पहला मुकाबला होगा जय हनुमान सरौली बनाम वीर तानाजी दापोडे की, जो एक बड़ी टीम है. कई मर्तबा डोंबिवली विभाग में जाकर भी अपने नाम का तहलका जिन्होंने बनाया, यानी कि वीर तानाजी दापोडे टीम मैदान के ऊपर उतरेगी. 68 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर है. दोनों टीम का सपना इस प्रतियोगिता में हेलो तो बिल्कुल 68 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर होगा. जबरदस्त मुकाबला देखने को मिलेगा इस मैदान के ऊपर. दोनों टीमों की बात करेंगे तो ताकतवर टीमें, इस विभाग की सबसे ताकतवर टीमें देखने को मिल रही है. एक तरफ वीर तानाजी दापोडी टीम है और उनके सामने जय हनुमान सरौली टीम, जिनके तरफ से बल्लेबाजी करते हुए 67 रन बनाए. 68 रनों का टारगेट मैदान के ऊपर है. तो आइए दापोडी टीम के बल्लेबाज अब तुरंत मैदान के ऊपर प्रस्थान करें. 2 सलामी बल्लेबाज दिनेश और हर्षित, जो सलामी बल्लेबाज आ रहे मैदान के ऊपर.
तो सर्व टीम आप भी ज्यादा वक्त ना जाया करे, तुरंत फील्ड की रचना करे। पहला पावर प्ले बिल्कुल जहां पर दो खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर होंगे और बिल्कुल यहाँ पर एक मुकाबला शानदार देखने को मिलेगा। सभी दर्शकों का फिर एक बार मैं स्वागत करता हूँ। यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक हमें सुन रहे हैं, इस मुकाबले को देख रहे हैं, उन सभी प्यारे दर्शकों का फिर एक बार हम स्वागत करेंगे। दोपहर का सत्र दोस्तों, मुकाबला शानदार होगा। दोपहर की कड़ी धूप में चलने वाला ये रंगीन मुकाबला, दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ ये रंगीन मुकाबला, घमासान युद्ध दो बड़े टीमों के बीच में। एक तरफ जहांबाज है तो दूसरी तरफ जिगरबाज है। जहांबाज बनाम जिगरबाज के बीच ये मुकाबला देखने को मिलेगा। फिर एक बार सभी दर्शकों को लेकर चलेंगे मैदान के ऊपर, लौट कर चलते हैं। एक शानदार जानदार मुकाबला देखने को मिलेगा। 68 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरी ये सलामी जोड़ी मैदान के ऊपर पहुंच गई। हर्षित और दिनेश जो सलामी बल्लेबाज है। एक जबरदस्त मुकाबला होगा। 68 रनों का लक्ष्य। दोनों टीम को हम शुभकामना देंगे। विश ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। आज फिर एक बार दर्शकों को अच्छा क्रिकेट देखने को मिलेगा। आज इस प्रतियोगिता का दूसरा डे, दूसरे दिन का सेकंड राउंड का सेकंड मुकाबला। इसके बाद में होगा आखिरी मुकाबला और उसके बाद होगा सेमीफाइनल का मुकाबला। चौथा हिरबा ग्रामस्थ मंडल मानकोली आयोजित स्वर्गीय अजित दादा स्मृति चषक 2019 का यह पर्व दोस्तों 4 दिन चलने वाली ये प्रतियोगिता। आज इस प्रतियोगिता का दूसरा डे, कल तीसरा डे और परसों यानी कि रविवार को आखिरी डे। गेम ऑन, लेट्स प्ले। पहली गेंद उड़ा दिया गेंद को लॉन्ग ऑन की तरफ और खिलाड़ी मौजूद। पहली गेंद के ऊपर पहली सफलता। थैंक यू डीजे। 68 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरी टीम पहली गेंद के ऊपर ढेर हुए पहले शेर यानी कि समय। दिनेश बैक टू द डगआउट। पहली गेंद के ऊपर गोल्डन डक के शिकारी बने और चलते बने इस मैदान से बाहर। लक्ष्य बहुत बड़ा 68 रनों का है और ऐसे में अपना साथ छोड़ा मैदान के ऊपर इस बल्लेबाज ने। पहली गेंद के ऊपर जिम्मेदारी को ढकेला आने वाली बल्लेबाज के कंधों के ऊपर, क्योंकि दोस्तों कहा जाता है कि जिम्मेदारी बहुत कम लोग निभाते हैं और जो बहुत ज्यादा लोग जिम्मेदारी को ढकेलते हैं आने वाली खिलाड़ियों के कंधों के ऊपर। वही हुआ मैदान के ऊपर। दिनेश ने जिम्मेदारी ढकेल दी आने वाले बल्लेबाज सचिन और हर्षित, जिनकी कंधों के ऊपर जिम्मेदारी होगी अब मुकाबला जीतने की। नए बल्लेबाज पहुंचे स्ट्राइक के ऊपर, नो स्ट्राइक पर बल्लेबाज है हर्षित, सचिन और हर्षित ये जोड़ी। वाह कमाल की गेंद, यॉर्कर गेंद का इस्तेमाल किया। बिल्कुल गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई डॉट बॉल की समाप्ति। एक डॉट बॉल प्रेशर बढ़ाएगा इस मैदान के ऊपर, क्योंकि जीतने के लिए 68 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर है। बिल्कुल यहाँ पर अब तक 2 गेंदें हुई और 2 गेंद में एक भी रन नहीं है, यानी कि मुकाबला जीतने के लिए संघर्ष करना होगा इस मैदान के ऊपर। दोनों टीम को मुकाबला जीतने के लिए संघर्ष करना पड़ेगा। ये देखिए अंधाधुंध क्रिकेट, ना देखा गेंद को, रन लेने की भी कोशिश थी, इनकार किया बल्लेबाज हर्षित ने। जानते थे कि रन कंप्लीट नहीं हो पाएगा और ऐसे समय में इनकार किया और बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। एक बेहतरीन मुकाबला आज देखने को मिलेगा। इस विभाग की सबसे ताकतवर टीमें आज देखने को मिली इस मैदान के ऊपर। बिल्कुल 2 मुकाबले। दूसरा मुकाबला जय हनुमान सरौली बनाम इस समय वीर तानाजी दापोड़े के बीच चलता हुआ मुकाबला। इसके बाद मुकाबला भी जीता है एकवीरा स्पोर्ट्स मानकुली टीम ने, यानी कि आप मुकाबला तो बहुत बड़े देखने को मिलेंगे, क्योंकि आज एक टीम मेगा पाने में भी पहुंचेगी। कल एक बड़ा क्रिकेट देखने को मिला था, वही सपना लेकर दर्शक आज भी यहां पर पहुंच चुके हैं। उन सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत। अच्छी गेंद, उछलती हुई गेंद को उछलता हुआ जवाब दिया और गेंद को खेल दिया फाइन बाउंड्री लाइन की तरफ। जब तक यहां पर गेंद को रोक के फेंके, पर्याप्त समय था तीसरी रन लेने का और ये तीसरा रन भी पूरा किया। शानदार रनिंग विद इन द विकेट, दोनों के बीच में तालमेल काफी अच्छा रहा और ये तीसरा रन भी पूरा किया। क्या तेजी के साथ रन को पूरा किया, चित्ते की दौड़ लगाई मैदान के ऊपर और ये तीसरा रन उनके लिए बहुत महत्वपूर्ण था। वो तीसरा रन पूरा किया, 3 के साथ बहुत देर के बाद खाता खोला
बल्लेबाज का और टीम का, यानी कि सचिन ने खाता खोला तीसरी गेंद के ऊपर 3 रन के साथ टीम का खाता खोला 1 विकेट के नुकसान पर। तो बिल्कुल यहाँ पर शानदार मुकाबला देखने को मिलेगा। टीम मीटिंग की जा रही है। सरवली टीम के ओर से पहला ओवर फेंक रहे गेंदबाज अविनाश, जो तेज तरार गेंदबाज है, हमेशा पावर प्ले में गेंदबाजी करते हैं और इस बार भी गेंदबाजी करते हुए इस मैदान के ऊपर दिखाई दे रहे हैं। अब तक उनकी गेंदबाजी शानदार रही, अब तक उनकी शुरुआत शानदार रही। मैदान के ऊपर फुल टॉस गेंद खेल दिया स्क्वायर लेग की तरफ, आउटफील्ड पास्ट है और गेंद गई सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। थैंक यू डीजे। डीजे मास्टर भी लय में आ चुका है। लगता है दोपहर का खाना नहीं मिला। इस बार अच्छी गेंद सामने खेला, बैक टू द बॉलर। जब तक गेंद को रोके फेंके मौका बना 1 रन का और 1 रन के साथ हुई ओवर की समाप्ति। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल बना 1 विकेट के नुकसान पर 8 रन। अब जीत के लिए 24 गेंदें और 60 रन की आवश्यकता। डफली बजा अटका है डीजे मास्टर। टीम का टोटल बना 2 विकेट के नुकसान पर केवल 8 रन। जीत के लिए अभी भी 60 रन की आवश्यकता। कहते हैं कि बिल्कुल यहाँ पर संघर्ष करना होगा। राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है। बिल्कुल यहाँ पर अब अपने आप को साबित करना होगा, एक अच्छी पारी देनी होगी बिल्कुल यहाँ पर तो यह मुकाबला जीत सकते मैदान के ऊपर। हर मुकाबले में एक अच्छा योगदान देना पड़ेगा, हर ओवर में अच्छी पारी खेलनी होगी तो जाकर इस मुकाबले को जीतने का सपना रख सकती है। अच्छी गेंद सफल में ऑन साइड की तरफ, थोड़ी सी मिसफील्ड। जब तक गेंद को रोके फेंके, ये देखिए दूसरे रन तेजी के साथ पूरा किया।
2 रन के साथ टीम का टोटल बना 10 के ऊपर। जीत के लिए अभी भी 58 रन की आवश्यकता। कड़ी मेहनत करनी होगी मैदान के ऊपर जो टीम इस मैदान के ऊपर वी तानाजी दापोडे टीम, जिनके सामने 68 रनों का लक्ष्य है, मगर अब तक शुरुआत उनकी कमजोर दिखाई दे रही मैदान के ऊपर, जिनके सामने अभी भी 58 रन की आवश्यकता है। बची हुई गेंदों के ऊपर 16 गेंदे, अभी भी 58 रन की आवश्यकता। लक्ष्य अभी भी दूर नहीं है, अब संघर्ष करना होगा इन बल्लेबाजों को आने वाली इस मुकाबले में। सफल होकर खेलने की कोशिश, बिल्कुल गेंद पड़ने के बाद नीचे रहते हुए भी सबमरीन डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति। और इस बार टीम का टोटल है केवल 10 के ऊपर। संघर्ष तो जरूर करे मैदान के ऊपर, मगर कामयाबी नहीं हासिल हो रही है। कहते हैं कि घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से कोई सफलता नहीं मिलती। सफलता चाहिए तो आपको आपकी दोनों पैरों में घोड़े की नाल लगानी होगी। इस बार शानदार स्ट्रोक, गेंद गई इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। क्या बात है, दोपहर की सत्र में यहाँ पर पीले पीले। तो टीम का टोटल बना इस समय बात करेंगे तो केवल 14 के ऊपर। जीतने के लिए 68 रनों का लक्ष्य है। संघर्ष तो जारी है मैदान के ऊपर दोनों टीम की ओर से, मगर मुकाबला कौन जीतेगा ये अभी भी नहीं बता सकते। ये गेंद शॉट हवा में जरूर खेला कुछ देर के लिए, गेंद हवा में थी, मगर जब तक खिलाड़ी गेंद को रोके फेंके तब तक यहाँ पर दूसरा रन पूरा किया। और ये देखिए बैकअप अच्छा नहीं रहा और मिले यहां से तीसरा रन। जहां पर 2 रन थे वहां पर 3 रन, क्योंकि क्रिकेट में 1 रन की कीमत क्या होती है जाकर आप न्यूजीलैंड टीम से पूछो। 2019 में विश्व कप गवाया था इस टीम ने 1 रन की वजह से। तो यहाँ पर क्रिकेट में भी कई मरतबा, टेनिस क्रिकेट में भी देखने को मिला, कई मरतबा मुकाबले टाई हुए, कई मरतबा बड़ी बड़े मुकाबले 1 रन से गंवाने पड़े। तो 1 रन एक्स्ट्रा था, यानी कि इस बार 3 रन, टीम का टोटल 17 के ऊपर। जीत के लिए अभी भी 51 रन की आवश्यकता। दोनों टीम की ओर से संघर्ष जारी है, मगर अभी भी तय नहीं कि मुकाबला कौन जीत सकता है, क्योंकि कहा जाता है कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। तो टीम का टोटल बना 17 रन। सेकंड ओवर प्रोग्रेस, गेंदबाज तैयार। फिर एक बार अच्छी गेंद थी, यहां पर गेंद को खेला, शॉट मिड विकेट के रीजन में गेंद को रोका, 1 रन। ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल पड़ा 18 के ऊपर। जीत के लिए अब 50 रन की आवश्यकता, 18 गेंदे और 50 रन की आवश्यकता। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के बाद टीम का टोटल पहुंचा 18 के ऊपर। जीतने के लिए 3 ओवर शेष और 3 ओवर में चाहिए 50 की आवश्यकता। बहुत बड़ी प्रतियोगिता हम देख सकते हैं, बिल्कुल हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन किया, और आज इस प्रतियोगिता का ये दूसरा डे और बिल्कुल शानदार प्रतियोगिता चलते भी इस मैदान के ऊपर। तो चलो आप सरोटी वहां पर ज्यादा वक्त न जाया करें, तुरंत फील्ड की रचना करें। जीत के लिए 18 गेंदे, अभी भी 50 रन की आवश्यकता है। बिल्कुल यहाँ पर 13 गेंद में 51 रन की पारी खेली थी तकदीर माली ने, यानी कि 13 गेंद में 51 रन बन सकते हैं, तो 18 गेंद में 50 रन बन सकते हैं। इस बात के ऊपर गौर करना पड़ेगा, वो कोशिश रखनी होगी मैदान के ऊपर ये मुकाबला जीतने की।
अभी भी जीत के लिए 18 गेंदें और बची है 50 रन की आवश्यकता। तो तीसरा ओवर फेंकने जा रहा है गेंदबाज अजय। पहला ओवर अविनाश ने कमाल का फेंका, दूसरा ओवर परेश ने फेंका था, एक विकेट जरूर पप्ता की थी और उसके बाद अजय का इस्तेमाल किया। ये कप्तान की रणनीति है, ये कप्तान की सोच है, क्योंकि अब जाने वाला चौथा ओवर जो टर्निंग पॉइंट का होता है वहां पर परेश या फिर अविनाश का इस्तेमाल होगा। ये बड़ी सोच लेकर कप्तान ने इस बार अजय के हाथ में ये तीसरा ओवर फेंका, मगर अब मौका है इन बल्लेबाजों के पास कि इसी ओवर में अच्छी टोटल हासिल करे और मुकाबले में मजबूती हासिल करे। पहली गेंद के ऊपर शानदार स्ट्रोक, टाइमिंग, ताकत और फेंक दिया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर सीधे 6 रन के लिए। जितना कठिन संघर्ष होगा, जीत उतनी शानदार होगी। बिल्कुल, अभी भी मुकाबले के बारे में कहा जाए तो 17 गेंदें बची है, चाहिए 44 रन। तो अभी भी संघर्ष जारी है मैदान के ऊपर, और मैंने सही भी कहा था कि आपके पास मौका है इस गेंदबाज के ऊपर प्रतिहल्ला चढ़ाने का, और वही काम किया। पहली गेंद के ऊपर स्वागत किया इस गेंदबाज का छक्के के साथ। अब चाहिए 17 गेंदें 44 रन की आवश्यकता। रोमांच भरा मुकाबला, दोपहर की कड़ी धूप में चलने वाला ये घमासान युद्ध। इस बार गेंद को हवा में खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और विकेट का पतंग। बल्लेबाज चरण बैक टू द डगआउट। थैंक यू। तो अनिल जी पाडवी, अनिल जी पाटिल साहब जिनका आगमन हुआ है, आइए साहब, आपको आमंत्रित किया जा रहा है हमारे मंच के ऊपर, तशरीफ रखें। आइए अनिल पाटिल साहब, आपसे विनती है कि आइए हमारे मंच के ऊपर, आप तशरीफ रखें। बिल्कुल बड़े बड़े हस्ती हमारे मंच के ऊपर अभी भी विराजमान है, जो इस मुकाबले का लुत्फ उठा रहा है। खास तौर पर बात करेंगे, और जो मानकोली टीम जीती है तो उनके समर्थक तो कई संख्या में मैदान के ऊपर है। इसके बाद उनका मुकाबला भी होगा एकवीरा स्पोर्ट मानकोली, जो एक बड़ी टीम कहा जाती है भिवंडी विभाग की सबसे ताकतवर टीम, क्योंकि उस टीम में दीपू माली जैसे ताकतवर खिलाड़ी है, यशपाल माली जैसे बिल्कुल ताकतवर खिलाड़ी है, और उसी के साथ तकदीर माली, ऐसे 3 ऐसे खिलाड़ी है जो कभी भी मुकाबले का रुख बदल सकते हैं। इतने ताकतवर खिलाड़ी इस टीम में। ये अच्छी गेंद थी, पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हुई, गेंद को रोका जब तक, और तब तक यहां पर रन मिलता है 1 रन का हिसाब। आप टीम का टोटल बना 25 रन। अब यहां पर कमबैक मिला इस ओवर में, छक्का आने के बाद लग रहा था कि इस मुकाबले में पकड़ मजबूत करेंगे इसी ओवर में, मगर ये क्रिकेट का खेल है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का दस्तूर है दोस्तों, क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली, और क्रिकेट का सौंदर्य कभी खुशी कभी गम, और हर वक्त क्रिकेट में वही होता है, कभी मुकाबला इस तरफ तो कभी मुकाबला उस तरफ, हमेशा यही देखने को मिलता है। और ये सुख दुख भरा क्रिकेट का खेल है दोस्तों, एक को सुख देगा तो दूसरे को दुख देगा। बिल्कुल, क्रिकेट किसी को हंसाएगा तो क्रिकेट किसी को रुलाएगा। ये सुख दुख भरा क्रिकेट का खेल मैदान के ऊपर अभी भी जारी है। राइट टाइम राउंड विकेट, गेंद अच्छी फील्ड, कमाल की फील्डिंग वहां पर, जब तक गेंद को रोके मिला 1 रन। तो बिल्कुल यहाँ पर टीम का टोटल पहुंचा। इस समय टीम की टोटल की बात करेंगे तो 26 रन बने, जीत के लिए लक्ष्य रखा है इस 68 रनों का। तो अभी भी 42 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। जीतने वाली टीम मानकोली टीम के साथ खेलेगी, इस बात के ऊपर दोनों टीमें गौर करें, और मानकोली बनाम जीतने वाली टीम आज के दिन का आखिरी मुकाबला होगा। तो दोस्तों, सेमीफाइनल का मुकाबला आज नहीं होगा बल्कि कल होगा। मानकोली और जीतने वाली टीम, जिसमें जो मुकाबला जीतेगा
उन्हें कल सेमीफाइनल का मुकाबला खेलना है, इस बात के ऊपर गौर करें। तो टीम का टोटल पहुंचा 26 के ऊपर, जीतने के लिए 42 रन की आवश्यकता। इस ओवर की बात करेंगे तो गेंदे हो चुकी है 5, अब चाहिए 13 गेंदे और 42 रन की आवश्यकता। आखिरी गेंद के ऊपर एक आध बड़ा हिट मुकाबले का रुख जरूर बदल सकता है। कोशिश तो जारी, मैदान के ऊपर फटने के बाद लेग स्टंप के ऊपर से गेंद निकली। डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति और यहां से 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल बना 26 रन। जीत के लिए आप 42 रन की आवश्यकता। थँक यू। तर एक महत्वाची सूचना असेल, दोन्ही टीम कॅप्टन लक्षात ठेवा, सामना जिंकला तर तुम्हाला मानकोई संघ विरुद्ध खेळायचं आहे, कारण मानकोई संघाने देखील पहिला मॅच जिंकलेला आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला त्यांच्या विरुद्ध खेळावं लागेल। जो कोणी संघ जिंकेल त्या संघाला लगेच मॅच खेळायचं आहे आणि त्यातनं जिंकणारा संघ जाईल टॉप फोर मध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये, आणि ती मॅच उद्या काल्लेर संघाच्या विरुद्ध उद्या संध्याकाळी 4 वाजता खेळली जाईल, लक्षात ठेवा। तो जीत के लिए चाहिए 42 रन की आवश्यकता। आने वाली 12 गेंदे 42 रन दोस्तों बन सकते, बनाने वाले चाहिए, क्योंकि बिल्कुल मैंने पहले भी कहा था ये दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। बिल्कुल ऐसा सोच मन में रखनी होगी तो जाकर इस मुकाबले को आप जीत सकते हैं। पहली गेंद सामने की तरफ खेला, गेंद हवा में जरूर है, कमाल का कैच, कैच ऑफ द टूर्नामेंट, कैच ऑफ द डे, मगर बिल्कुल यहां पर कोशिश अच्छी रही, बैलेंस नहीं कर पा रहे थे और आखिरी मोमेंट में गेंद को छोड़ा। ये देखिए आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, गेंद जितनी ऊंची गई थी और बिल्कुल एक हाथ में गेंद को लपका, जब तक गेंद को रोके और फेंके तब तक यहां पर रन भी बने। एक बार जोरदार तालियां बजाए इस खिलाड़ी के लिए, जहां से फील्डिंग का स्तर ऊंचा करने वाला ये फील्डिंग देखने को मिला। बिल्कुल हम इंटरनेशनल क्रिकेट में हमेशा ऐसी फील्डिंग देखते हैं, मगर आज इंटरनेशनल के लेवल में हो चुका हमारा टेनिस क्रिकेट, ये बताते हुए ये फील्डर, हम भी किसी से कम नहीं। एक बार आपने रोका, दूसरी बार मौका तो नहीं देंगे, सीधे फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। थैंक यू डीजे। छक्के के साथ टीम का टोटल आगे बढ़ता है 34 रन। जीतने के लिए अभी भी चाहिए मैदान के ऊपर 34 रन की आवश्यकता। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। आपका हौसला यदि बुलंद है, आपके पास वो ताकत है, तो आप वो भी कर सकते हैं जो आप चाहते हैं मैदान के ऊपर, क्योंकि अब यहां से वक्त कम है और वक्त के साथ चलना है। तो बिल्कुल आपको बची हुई गेंदों के ऊपर 10 गेंदों के ऊपर 34 रन की आवश्यकता। पिछली साल 6 गेंद में 36 रन चेस हुए, 6 गेंद में 43 रन चेस हुए, तो दोस्तों 10 गेंद में यहाँ पर 34 रन चेस हो सकते हैं। तो वो कोशिश रखनी होगी मैदान के ऊपर, क्योंकि कहा जाता है लाख दलदल हो पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। बिल्कुल हौसला तो उनका बुलंद है, मगर इस मैदान के ऊपर कोशिश का ओ तीर उन्होंने जिंदा रखा है। अब तक यहाँ पर 9 गेंदें बची है, 33 रन की आवश्यकता। जो सुबह पहले मुकाबले में हमने देखा था एक ताकतवर बल्लेबाजी, और आज फिर एक बार इस मुकाबले में यदि वो ताकतवर बल्लेबाजी इस बल्लेबाजों से होती है तो ये मुकाबला जीतने का सपना रख सकती है। यहां से वीर तानाजी दापोडी टीम के समर्थक, उनका सपना रहा इस ट्रॉफी को उठाने का, मगर एक टीम इस प्रतियोगिता से बाहर होगी, एक टीम भिड़ेगी मानकोली टीम से, वहां पर जीत होगी तो वो मुकाबला जाएगा सुपर 4 में। कल वो मुकाबला होगा, यानी कि सेमीफाइनल का मुकाबला। अच्छी गेंद यहां पर
बिल्कुल यहाँ पर विकेटों के पीछे काम तमाम किया प्रशांत पाटिल ने और एक विकेट का पतंग। अब मुश्किल स्थिति बढ़ चुकी इस मैदान के ऊपर क्योंकि बची हुई गेंद है 8 और चाहिए 33 रन। थैंक यू डी से 8 गेंदे 33 रन। अब यहां से कोशिश तो करनी होगी क्योंकि कोशिश आपको आखिरी सांस तक करनी पड़ेगी, या तो आपको मंजिल मिलेगी या फिर तजुर्बा। तो देखना यहाँ पर दोनों चीजें अच्छी है, आप कोशिश तो करिए, कोशिश से आपको एक तो मंजिल मिलेगी या फिर मिलेगा तजुर्बा। तो 8 गेंदे अभी भी 33 रन की आवश्यकता। आने वाली 2 गेंदे सबसे इंपॉर्टेंट है, यानी कि आने वाली 2 गेंदों में एका छक्का एका चौका लगता है तो मुकाबले का रुख दोस्तों बदल सकता है इस मैदान के ऊपर। नए बल्लेबाज पहुंचे मैदान के ऊपर, राजन। 4 बल्लेबाज अब तक आउट हुए, यानी कि शुरुआती बल्लेबाज आउट होने के बाद मिडिल ऑर्डर के ऊपर भारी दबाव पड़ा। शॉर्ट गेंद, शॉर्ट इन पुल करने की कोशिश गेंद हवा में, और जब तक गेंद को रोके लॉन्ग लेग की तरफ तब तक यहां पर मिला 1 ही रन। 1 से संतुष्ट नहीं है दापोडी टीम के खिलाड़ी, 1 से संतुष्ट नहीं है उनके समर्थक, और 1 से कोई फर्क भी नहीं पड़ रहा है मैदान के ऊपर इस सरवली टीम को। जीतने के लिए अब 7 गेंदे 32 रन की आवश्यकता। 7 गेंदे 32 की आवश्यकता। आखिरी गेंद के ऊपर एका चौका एका छक्का आता है तो फिर एक बार रोमांच बढ़ सकता है इस मैदान के ऊपर, और दर्शक हमेशा यही चाहते हैं कि मुकाबला आखिरी गेंद तक जाए। मगर एक तरफ सरवली टीम की गेंदबाजी उनकी ताकत रही, खासतौर पर अविनाश जिनका इस्तेमाल किया इस ओवर में। अच्छी फील्डिंग, 1 रन मिलेगा। ओवर की हुई समाप्ति, टीम का टोटल पहुंचा 37 के ऊपर। जीतने के लिए अब 31 रन की आवश्यकता आखिरी 6 गेंद के ऊपर। तो आखिरी ओवर 31 रन की आवश्यकता। बिल्कुल 3 का टोटल बना 37 रन। जीतने के लिए 31 रन की आवश्यकता मैदान के ऊपर है। तो चलो सरवली टीम, आप ज्यादा वक्त क्यों जाया कर रहे हैं? इतनी टीम मीटिंग करने की जरूरत आपको नहीं है क्योंकि 31 रन की आवश्यकता है। मगर ये भी नहीं भूलना चाहिए क्रिकेट में वो रन भी बनते हैं। इससे कई गेंदबाज है जिन्होंने 35 रन खर्च किए, 36 रन खर्च किए, 30 रन भी बनते हुए देखा, 29 रन बनते हुए देखा। बिल्कुल पिछली बार सरवली टीम की ओर से वो कारनामा भी हुआ था जब 31 रन की आवश्यकता थी तो गेंदबाजों ने खर्च किया था। तो इस बार 31 रन की आवश्यकता है। बिल्कुल मन में वो ताकत रखनी होगी क्योंकि आप कर सकते हैं, आपके पास वो ताकत है। ये हौसला आपको रखना होगा मैदान के ऊपर, तो जाकर आप इस मुकाबले को जीत सकते हैं। आखिरी ओवर 31 रन की आवश्यकता। अगला मुकाबला होगा एकवीरा स्पोर्ट्स मानकोली बनाम जीतने वाली टीम। तो एकवीरा स्पोर्ट्स मानकोली टीम आप रेडी रही है क्योंकि अगला मुकाबला आपका है। तो बिल्कुल यहां पर गेंदबाज जिसके ऊपर उम्मीद कम है मगर भरोसा ज्यादा रखा। बिल्कुल देखना इस बार उम्मीद के साथ उतरेंगे। यहां पर गेंदबाजी अच्छी होगी या बल्लेबाजी अच्छी होगी, और इस बार पहली गेंद हवा में उड़ाया, फेंक दिया मिड विकेट के ऊपर से। यस इज दैट, दैट इज अ मैसिव लॉन्ग 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 बिग वेव।
तो बिल्कुल पहली गेंद के ऊपर तो छक्का आया, उसके बाद 4 खिलाड़ी इस गेंदबाज का हौसला बुलंद करने के लिए आए। जानते हैं कि अभी भी हम नहीं बता सकते इस मुकाबले को कौन जीत सकता है। 5 गेंदे 26 रन की जरूरत है, 25 रन की जरूरत है। बिल्कुल तो बिल्कुल यहां पर मुकाबले की बात करेंगे तो आप जीतने के लिए 5 गेंदे 25 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला। सर आप यहां से 1-2 छक्के आते तो काफी बड़ा उत्साह देखने को मिलेगा दर्शकों के बीच में, जो मुकाबले का हौसला भी बढ़ेगा। गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार। ये गेंद, ये देखिए प्रेशर, दबाव कितना है गेंदबाज के ऊपर। और इस बार क्या हुआ, चाहिए थे 25, अब चाहिए 24, यानी कि 4 छक्के भी चल सकते इस मैदान के ऊपर। 5 गेंदे 4 छक्के, इस बात के ऊपर गौर करते हुए बुलंद हौसले के साथ बल्लेबाजी हो रहे मैदान के ऊपर दोनों बल्लेबाज। और बिल्कुल यहां पर एक तरफ स्ट्राइक एंड पर जिस बल्लेबाज ने पहली गेंद के ऊपर छक्का दागा, आत्मविश्वास उनका बढ़ चुका मैदान के ऊपर। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल सटीक लेंथ लाइन के साथ गेंदबाजी, और राहत की सांस कुछ देर के लिए ली है सरौली टीम के खिलाड़ियों ने। जानते अब 4 गेंद 4 छक्कों की जरूरत है। बिल्कुल पिछला वाइड गेंद थोड़ा खराब रहा, जहां से मुकाबला कैसे बना, 25 चाहिए थे, अब 4 गेंद 4 छक्कों की जरूरत है, 24 रन की आवश्यकता। 4 गेंदे 4 छक्कों की जरूरत है। अभी भी मुकाबला मैदान के ऊपर जिंदा है, क्योंकि हर गेंद के ऊपर अब छक्के की जरूरत है। यह अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक और उतनी अच्छी फील्डिंग देखने को मिली, और मिला केवल 1 ही रन। और इस बार राहत की सांस ली सरौली टीम के खिलाड़ियों ने। जानते थे कि अभी भी मुकाबला खतरे में था, मगर अब राहत की सांस ली है। 3 गेंदे 23 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। गेंदबाज तैयार, आखिरी ओवर फेंक रहे। अब पूरी तरह से आत्मविश्वास लौटता हुआ उनका कि अब मुकाबला तो नहीं हारेंगे। मगर यह क्रिकेट का खेल है, बता नहीं सकते। और इस बार शानदार स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से सीधे चरण के लिए। थैंक यू डीजे। 2 गेंदे जीत के लिए अभी भी चाहिए मैदान के ऊपर 17 रन की आवश्यकता। क्रिकेट में ऐसे कारनामे होते हैं दोस्तों, खासतौर पर भिवंडी विभाग में भी ऐसे कारनामे हुए, और दापोड़े टीम ने वो कारनामा किया था। 1 गेंद 14 रन की जरूरत थी, तब जाकर उन्होंने मुकाबला जीता था। और इस बार भी उनका हौसला बुलंद है। एक आध चमत्कार इस मुकाबले को बचा सकता है, क्योंकि कहा जाता है कि चमत्कार है वहां नमस्कार है। 2 गेंदे 17 रन। दर्शक अभी भी जान रहे हैं कि अब एक आधा वाइट या नो बॉल हो, जिसके ऊपर आए बड़ा स्ट्रोक और मुकाबला आखिरी गेंद तक देखने को मिले। कमाल का मुकाबला रहा, 68 रन का लक्ष्य था। टीम को चाहिए अभी भी इस मैदान के ऊपर जीतने के लिए 17 रन की आवश्यकता, यानी कि 51 रन बन चुके हैं। जीतने के लिए 17 रन की आवश्यकता। फिर एक बार गेंद को हवा में खेला, और इस बार भी फेंक दिया मिड विकेट के ऊपर से। लगातार बैक टू बैक छक्के, 1 गेंद 11 रन की आवश्यकता। थैंक यू। तो बिल्कुल यहाँ पर जो बल्लेबाजी कर रहे हैं उस टाइप पर बल्लेबाज, आप वहां पर चुपचाप खड़े रहिए, क्योंकि क्रिकेट के कई नियम है, आपको नियमों का पालन करना होगा। 1 गेंद 11 रन की आवश्यकता। क्या कमाल की पारी खेलते हुए मैदान के ऊपर। मुकाबला हारा है, मगर लड़ रहे मैदान के ऊपर, ये बड़ी साहस होती है इन खिलाड़ियों की। और आखिरी गेंद, मुकाबला जीता। इस बार सरौली क्रिकेट टीम ने यह मुकाबला जीतकर पहुंचे अगली राउंड में, यानी कि एकवीरा स्पोर्ट मानकुली के विरुद्ध में खेलेंगे इस बार सरौली टीम।